कोल्हापूर जिल्ह्यात एस टी महामंडळ बसमध्ये कंडक्टर होते आणि तो गावाच्या जस्ट पुढे असं डेड एंड टाईप होतं. नेहमीप्रमाणेच त्या लोकांनी तिथे पार्क केलं. 1-2 वाजले असतील. डोअरवरती नॉक आलं. इग्नोर केलं त्याने. परत एकदा नॉक केलं. मागचा जो इमर्जन्सी डोअर कोणतरी खोलते. पुढच्या सीटवरून ते लोक मागची इमर्जन्सी डोअर बघतात. त्यांना काय दिसलं तिथे एक बाई अनबॉर्न चाइल्ड जे आहे त्याला ती शोधते. लांबचे नातेवाईक आहेत ते लोक गावी गेलेले, खूप मोठी फॅमिली आहे. तर आपण कसं एसटीच बरी पडती, तर त्यांना एक सीट आहे ना तसे मागच्या सीटचे मिळालेले. तर त्यांची जी मधली मुलगी होती ना ती तिथे बसलेली. तिची ना अचानक नजर गेली बाजूला, तर तिच्या सीटवर एकाची डेथ बॉडी होती. रात्रीची वेळ होती आणि अजून एक त्यांच्या गावातले एक डॉक्टर होता आणि त्यांच्याकडे टॉर्च. तर त्यांना दिसते काय की थोड्या अंतरावर त्यांना ससा दिसला. थोडा पुढे जातोय तर ससाचा झाला बकरी. ती बकरी चालते पुढे जाऊन ती अस्वल झाली. थोडा जर पुढे गेलं 4-4.5 फूटचा पूर्ण ब्लॉकेज आला. जायंट असं काहीतरी झोपलाय. अचानक असं उभा राहायला सारखं झाला आणि तो पुढे रस्त्याकडे पडत राहिला. शेप शिफ्टर, वन ऑफ द पॉवरफुल एंटिटीज आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्यावर विनीत आहे आणि विनीत आम्ही भरपूर गप्पा मारल्या त्याच्या आधी. भाई मला वाटतं एक पॉडकास्टच झाला भाई याच्या आधीच आयर्लंडवरून, कारण विनीत स्पेशली आयर्लंडवरून आलाय आणि त्यावर आपण मस्त आज पॉडकास्ट रेकॉर्ड करणार आहोत. आणि खूप बऱ्याच गोष्टी आहेत, आपल्या मुंबईच्या आहेत, गावाकडच्या आहेत, कोल्हापूरच्या आहेत, इव्हन आयर्लंडच्या पण आहेत. तर आपण डिस्कस करणार आहोत त्या. पण विनीत तू सांग यार, कसं आहेस तू? मी बरं आहे, तू कसं आहेस? मी पण एकदम छान. तू तुझ्याबद्दल लोकांना इंट्रोड्यूस करून कसं देशील? मी विनीत सावंत आहे. मी सध्या आता डब्लिन आयर्लंडमध्ये IT जॉब करतो. ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी. 2019 पासूनच मी तिथे आहे. आधी मी मास्टर्ससाठी तिथे गेलो आणि आता तिकडे जॉब करते चांगलं बऱ्यापैकी तिकडे. नाईस भाई, फुल बाहेर जाऊन आता सही आहे. पण कसं आहे भाई तिकडे? सर्व ऑल गुड? मस्त आहे? ऑल गुड. ओके. हवेशीर एकदम पूर्ण वातावरण, एन्व्हायरमेंट एकदम क्लीन, मस्त आहे. म्हणजे चांगलं आहे. वर्क लाईफ बॅलन्स. ओके. जे आपल्याला म्हणजे इथे काहीच नाहीये ते सर्व तिथे आहे. म्हणजे बोलू शकतो तसं. ओके. पण तू सांगा, तिथे जाऊन सुद्धा एवढं चांगलं असून तुला आपल्या इकडच्या गोष्टी ऐकायला खूप जास्त आवडतात. येस. तर तुला ह्यामध्ये इंटरेस्ट कधीपासून आला, अशा हॉरर स्टोरीज मध्ये वगैरे? लहानपणापासूनच. जेव्हा आपण असं गावी जातो तर आजीने कोणी स्टोरी सांगितली किंवा काकांनी कोणी स्टोरी सांगितली तर ती आपली नेहमी बैठक बसायची. ओके. रात्रीच्या वेळी, ते पण रात्रीच्याच वेळी फक्त. आणि मग सगळे स्टोरीज सांगायचे. त्यातच काही स्टोरीज मी आज सांगल्या. तू आपलं चॅनल कधी डिस्कवर केलं? तिथेच केलं की असं कोणी? आयर्लंडमध्येच, डब्लिनमध्येच मी राहतो. तिथे मी हॉरर जनरे मी यूट्यूबवरती सर्च करत असतो. त्यात तुझं चॅनल मी हे केलं, फॉलो केलं आणि आय थिंक तेव्हा 5,000-6,000 तुझे सबस्क्रायबर होते. खूप आधी. मग तर 1 year तरी झालं. मला वाटतं जेव्हा रिसेंट आपला जेव्हा एकाच पॉडकास्ट गेला असेल तेव्हा. नाहीच यार भाई, म्हणजे आयर्लंड पर्यंत आपण पोहोचलोय असं आहे. नक्की पोहोचलोय. पण भाई तू सांग, तू कोणत्या स्टोरी पासून तुला स्टार्ट करायचं आहे आज? तर आपण आता तुझ्या गेल्या काही पॉडकास्ट असतील त्याच्यामध्ये कसं की कोकणाबद्दल सांगितलं, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं. त्याच्याच बाजूला जो जिल्हा आहे तो माझा जिल्हा आहे, म्हणजे माझं गाव आहे तिथे, कोल्हापूर जिल्ह्यात. कोल्हापूर जिल्हा. तर त्यातले काही माझ्याकडे 5-6 स्टोरी आहेत, त्या मी त्यातले सांगणार आहे. पहिली म्हणजे एक स्टोरी माझ्या काकांनी सांगितली स्टोरी ती. आणि ते म्हणजे कंडक्टर आहेत, म्हणजे तेव्हा होते ST बसमध्ये, ST महामंडळ बसमध्ये कंडक्टर होते. आणि कसं असतं त्यांचे शिफ्ट्स असतात, मॉर्निंग शिफ्ट असो आणि इव्हनिंग शिफ्ट असो, ती रात्रीपर्यंत चालते. आणि एकदा त्यांची ती शिफ्ट होती, ती एक पर्टिक्युलर गावाला जाणारी ते लोक बस घेऊन जाणार होते. ठीक आहे. आणि कसं आहे, ती गाव ते फार लांब होतं, म्हणजे रिटर्न ट्रिप तर तालुका प्लेसवरून रिटर्न ट्रिप तर होणार नाही. नाईट मारून दुसऱ्या दिवशी फर्स्ट बस जी त्या गावावरून सुटणार ती तिकडून, तसं त्यांचं शेड्यूल होतं. त्या गावी गेले, सगळे पॅसेंजर्स सगळे उतरले आणि मग त्यांनी जेवलं. ठीक आहे. आणि त्या गाव शेवटचंच माहिती होतं, त्या पुढे काय रोड असं काय नव्हता, असं डेड एंड टाईप पुढे एक होतं गावाच्या जस्ट पुढे. तिथे जाऊन ते पार्क केली, नेहमीप्रमाणेच त्या लोकांनी तिथे पार्क केली. त्यांची ST होती ती. आणि कसं की नियम आहे, म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टर बस सोडून जाऊ शकत नाहीत. तो एक नियम आहे त्यांचा, म्हणजे ST त्यांना रूलच राहायचं आहे. म्हणजे बसमध्येच राहायचं आहे. ते त्यांचा जो अनसेड रूल आहे तो असतो तिथे. तसं म्हणून तसंच ते बसमध्ये बसून जेवण जेवले. आणि मग रात्रीची म्हणजे 1-2 वाजले असतील आणि झोपलेलेच ऑलमोस्ट ते लोक. आणि कसं असते की ड्रायव्हरचं जे केबिन असते तिथेच एक बेंचसारखं असतो, तिथे ड्रायव्हर आडवा पडलेला आणि त्याच्या पाठीलाच एक सीट असते. ठीक आहे. लांब लचक सीट असते.
तिथेच ते माझे काका जे ते आडवे झाले आणि ऑलमोस्ट झोपलेलेच ते. 1-2 वाजले असतील आणि काय झालं की डोअरवरती नॉक आलं. STचा जो दार असते त्याच्यावरती नॉक आलं. हां, नॉक केलं एकाने. तर त्यांना वाटलं असेल काय जनावर कधी असू शकतो किंवा इग्नोर केलं त्यांनी. ठीक आहे. परत एकदा नॉक आलं दुसऱ्यांदा. मग ते थोडे हे झाले की हे काहीतरी आता होत आहे, अलर्ट झालं. हां. त्याच्यानंतर काय झालं, थोडा 5-6 मिनिटांनंतर काय झालं की पत्र्याचा जो आवाज असतो ना, जो पत्र्याचीच ST असते, तर मागचा जो इमर्जन्सी डोअर कोणतरी खोलते असं वाटतं. ओके. मागे सगळ्यात STच्या मागे जेव्हा जो इमर्जन्सी डोअर असतो तो कोणतरी खोलते. आणि कसे ते जुनाट बस असते, लाल डबा माहिती आहे कशी असते, काही उघडलं तरी धडधड आवाज येणार त्याचा. आणि मग त्यांनी थोडंसं असं झोपलेलं तर असं उचलून बघितलं, तिथे उठून पुढच्या सीटवरून ते लोक मागची इमर्जन्सी डोअर बघतात. तर त्यांना काय दिसलं, तिथे एक बाई त्यांना तिथे दिसली जी बसच्या आतमध्ये बघत होती बाहेरून. म्हणजे ते इमर्जन्सी डोअर जो आहे त्याच्या तिकडून ती बघत होती आतमध्ये. काचेतून नाही, डोअर उघडलाय पूर्ण. ओके. आणि बघते आतमध्ये बस पूर्ण बघते ती. आणि तिचं म्हणजे आता कसं की डिम लाईट होती तेव्हा, फुल लाईट नव्हती STमध्ये, डिम लाईट असते ती लावलेली त्याने. त्यांना दिसते ती. आणि तिचे लिटरली म्हणजे व्हाईट लांब केस होते. ठीक आहे. हात पूर्ण सफेद आणि ते पूर्ण डिम लाईटमध्ये त्याला दिसते ती बाई. ती आतमध्ये बघते. 4-5 सेकंड ते बघितले, दरवाजा बंद केला. तर त्यांना वाटलं की काय झोपेत काय भासभीस झाला म्हणून त्यांनी इग्नोर केलं. पहिल्यांदा इग्नोर केलं त्यांनी. परत 5 मिनिटांनंतर परत तो आवाज आला डोअर खोलण्याचा. आणि परत तीच बाई दिसते. आणि पण ती आतमध्ये नाही यायची, पण ते ना तिथे दिसायला की ती बघायला आहे यांच्याकडे. ड्रायव्हर झोपलेला पण हे जागे होते, माझे काका. असं 3-4 वेळा झालं. मग आता एवढ्या वेळा झालं, मग ते आता बोलले की हे काहीतरी इथे विचित्र आहेच, म्हणजे इथे काहीतरी हे आहे. मग त्यांनी ड्रायव्हरला उठवलं. त्यांनी बोललं की जरा आपण दुसरीकडे जाऊन जरा ST पार्क करूया, इथे काय जरा बरं वाटत नाही. ड्रायव्हरने बोललं ठीक आहे. ड्रायव्हरने काय जास्त क्वेश्चन नाही केलं. त्यांनी ती गाडी जाऊन गावामध्ये एक्झॅक्ट लावली तिकडे. आणि मग तिथे काय तर पुढे तसं काय झालं नाही. सकाळी उठून मग ते जे पहिल्या गाडीला जे लोक असतात त्याच्यामधल्या काही लोकांना त्यांनी विचारलं की इथे असं आम्हाला, तिकडे आम्ही पुढे जाऊन पार्क केलेली गावाच्या वेशीवरती, म्हणजे जिथे डेड एंड होता तिथे असा आम्हाला अनुभव झाला. एक बाई दिसली आम्हाला की असं. ते बोललं की तुम्ही जर पुढच्या वेळी जर जेव्हा येणार तेव्हा तिथे पार्क करू नका. तिथे ॲक्च्युली काय झालेलं की काही वर्षांपूर्वी प्रेग्नंट बाई होती एक. ठीक आहे. ती डिलिव्हरीच्या वेळेस तिचं म्हणजे जीव गेलेला. आणि तिथे तुम्ही पार्क केली तिथेच त्या ठिकाणीच तिला पुरलं आहे. ओके. आणि तुम्ही बस जी पार्क केली आहे तिथे तुम्ही बघणार तिकडे 2 दगडं ठेवलेली आहेत, तुम्ही त्याच्यावरतीच ती बस पार्क केली आहे. तर ती म्हणजे ते लोक बोलतात की ती म्हणजे आपल्या जे अनबॉर्न चाइल्ड जे आहे, तिचं मूल जे आहे त्याला ती शोधते. आणि ती बसमध्ये ती म्हणजे शोधण्याचा प्रयत्न करते आपल्या अनबॉर्न चाइल्डला. ती वेडी झाली आणि ती आता शोधते तिची आत्मा जी आहे. म्हणजे त्याचा जन्म झालाच नव्हता, परंतु ते एका म्हणजे ते इच्छा अपूर्ण राहिली होती तिची. इच्छा अपूर्ण. आणि कधी कधी कसं होते की काय काय गोष्ट महिलावर, म्हणजे माणूस महिलावरती गोष्टला असं वाटते की आपण जिवंत आहोत. त्यांना म्हणजे तसं जाणीव नाही झाली आहे की आपण या जगात नाही आहोत, आपण इथे नसायला आहोत. तर ते तशाच ती याच्यामध्ये होती. पण तिथे मोस्टली आता गावचे लोक त्यांना माहीत नाही, म्हणजे तिकडे त्यांना माहिती की इकडे आहे, तर ते लोक कोण जात नाही तिकडे. त्या भागामध्ये गावच्या लोकांना माहितीच असते कोणाला कुठे म्हणजे काय आहे, कुठल्या जागी जायला पाहिजे, नाही जायला पाहिजे. कोणी नवीन आलं तर त्यांना ती दिसायची. म्हणजे कधी वर्षातून एकदा दोघांना दिसते. बापरे. मग त्यानंतर काका कसे होते ते? नाही काका बरोबर होते. ते काय त्यांना तर ते सवय पण असेल ना, सवय. आणि खूप स्टोरीज असतात त्यांनी म्हणजे ऐकलेले पण आहेत. बाकी त्यांचे कलिग्स कुठे दुसरीकडे गेले काय केले. कारण तू जे बोललास ना ते बरोबर आहे. कारण खूपदा ना खूप लोकांचा जीव जातो ना, त्यांना माहितीच नसतं की ते गेले आहेत. म्हणजे जर कोण बाई असेल ती काम करते आणि अचानक तिला हार्ट अटॅक आला तर ती वर्षानुवर्ष तिथेच तिची स्पिरिट आहे, ती करते, कोणाला त्रास नाही देणार, ती कोणाला दिसणारही नाही, पण ती तिथे प्रेझेंट असेल. जोपर्यंत तिला हे नाही माहिती पडत की माझ्याबरोबर असं झालंय. कोणी ते त्याला हील करण्याचा पण एक पार्ट असतो.
म्हणजे कसं आहे की त्यांना रिअलाइज करून त्यांना रिअलाइज करून द्यायला लागते की तुमची डेथ झालेली आहे आणि तुम्ही इकडून निघून गेला पाहिजे, तुम्ही म्हणजे हे जग सोडलं पाहिजे. त्यांना रिअलाइज जोपर्यंत कोणी करून देत नाही तोपर्यंत तिथेच अडकलेले असतात. आणि गावाकडे अशी म्हणजे हे आहे की म्हणजे आत्ता ती प्रथा फॉलो होते की नाही माहीत नाही, म्हणजे कोणी यंग असेल, यंग कोणी तरुण अनमॅरिड कोणी वारलं किंवा कोणी प्रेग्नंट असेल तेव्हा काय डेथ झाली तर त्यांना अग्नी देत नाहीत, म्हणजे त्यांना बरी करतात. तर मग आणि युजली ते बरियल जे असते त्यांचं ते मोस्टली गावच्या वेशीवरती, इथे कोणाचं आजूबाजूचं शेत नाही आहे तिथे अशा ठिकाणी जाऊन ते लोक बरी करतात. आणि ते लोकांना माहिती आहे की या ठिकाणी हा आहे होतं, तिथे ते लोक जात नाहीत. म्हणजे नवीन कोणी गेला तर त्याला तर माहितीच नाही आहे आणि मग त्याला दिसतं ते सर्व तसं आहे. तू दुसरी कोणती गोष्ट सांगत होता? दुसरी एसटी मधलीच एक आहे. आता माझे ते काका आहेत त्यांनाच म्हणजे त्यांच्याच सिनियर लोकांनी सांगितलेली. म्हणजे ही जी काकांबरोबर जी गोष्ट झाली प्रेग्नंट बायची ही अराउंड 1990sची गोष्ट आहे. ही त्याच्याहून आधी म्हणजे 1970sची स्टोरी आहे ही. तेव्हा त्यांना सांगितले त्यांच्या सिनियर वन ऑफ द ट्रिप्समध्ये तेव्हा ते दुसरे ते सिनियर होते, कंडक्टर टाईप होते, ते जात होते. आणि कसं आहे की तालुका प्लेसला 3-4 स्टॉपच उरलेले आणि पूर्ण बस खाली होती. तर एका स्टॉपवर एक स्टॉप आला, तिकडे एक बाईने हात दाखवला म्हणून त्या लोकांनी थांबवली. आता ते लोक सुसाईडच झालेले तालुक्याला. तर ती बाई चढली, आरामात चढली आणि नॉर्मल होती, नॉर्मल बाई होती. नॉर्मल का ज्यामुळे काय म्हणजे असं काय लक्ष जाण्यासारखं असं काय त्या बाई म्हणजे हे नव्हतं. म्हणजे नॉर्मल रेग्युलर बाई, साडी घालून होती आणि हे होती. आणि कंडक्टर कसं आहे, कंडक्टरची सीट जी असते ती मागचं डोर असते त्याच्या पुढे असते, त्याच्या पुढचे म्हणजे ते घंटी वाजवणार किंवा काय बघून कोण चढते कसं ते तिथे बसलेले. थोडं त्यांना वेळ काय वाटलं की 3च स्टॉप आहेत, म्हणजे 10 मिनटं पण नसणार फायनल स्टॉपला पोचेपर्यंत. ती बाई एकदम पुढे जाऊन बसली, म्हणजे ड्रायव्हरच्या जस्ट पाठी जाऊन बसली. आणि मग कंडक्टर आले की काय थोडं वेळ आहे म्हणजे जाऊ द्या, त्या कोणाला पुढे जाऊन बसायची इच्छा असेल तर मग गेले. नंतर काय झालं की थोड्या वेळात आता एक दीड म्हणजे 2 स्टॉपच उरलेले असे येण्यासाठी फायनल स्टॉप. तर मग काय झालं, ते तिकीट घ्यायला जस्ट उठले कंडक्टर मागून, ठीक आहे. त्याच वेळेला ते बघतात काय की त्या बाईचे पाय, ती बाई पुढे जाऊन ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसलेली, त्या बाईचे पाय ड्रायव्हरच्या खांद्यावरती होते. बापरे. आणि बाई ती बसली आणि त्याचे असे खांद्यावरती होते पाय आणि ते रिअलाईज व्हायला त्या ड्रायव्हरला 4-5 सेकंड गेली. म्हणजे अचानक एक्झाम्पल चालवतोयस तू, असं काय आलं तर तुला थोडा 3-4 सेकंडसाठी तू रिॲक्शन तुला कळणारच नाही काय होतंय तुझ्या, तू इमॅजिन्स करू शकत नाहीस ना असे. आणि कसं आहे की त्याच मागच्या सीट आणि ड्रायव्हरच्या सीटमध्ये जवळजवळ 6 फुटाचं अंतर आहे. युजली मध्ये एक ग्रिल टाईप असते, ठीक आहे, आणि गॅप असतो मध्ये, ताकी ड्रायव्हरला डिस्टर्ब होऊ नये म्हणून. आणि मग सीट सगळे चालू होतात. तर ती बाई मागे बसली, तिचे पाय त्याच्या खांद्यावर होते. 4-5 सेकंड ड्रायव्हरला काही कळलं नाही. आणि जेव्हा त्याला रिअलाईज झालं त्याने जोरात ब्रेक मारला आणि कंडक्टर मागून बघतोय सगळं आणि त्याला काही सुचे ना, म्हणजे काय चाललंय, काय करणार, मग तिकडे वाचू पण शकत नाही ना जाऊन. त्यांनी जोरात ब्रेक मारली, ऑन द स्पॉट ड्रायव्हरचं तर हार्ट अटॅकने डेथ झालं तिथे. आणि कंडक्टर पूर्ण बेशुद्ध. आणि नंतर मग तो मेनच रोड होता तो, म्हणजे तालुका प्लेसला जाणार मेन. तर कोणीतरी गावकरी जे होते, जे बाईकवरून जात होते, त्यांनी बघितलं की अचानक बस इथे मधोमध का थांबली आहे करून. ST बस रात्री स्टॉप नाही आहे आणि मधोमध थांबलेली आहे, लाईट लागलेली बस. त्यांनी बघितलं बसमध्ये जाऊन की कंडक्टर बेशुद्धी पडला आहे, पण ड्रायव्हर पुढे म्हणजे त्याची म्हणजे डेथ झाली. हो. बापरे. ही कधीची गोष्ट आहे? 1970s. बापरे, त्यावेळीची. तिकडेही फेमस आहे. म्हणजे तिथे बॅक स्टोरी कळली की काय? नाही, बॅक स्टोरी अशी काही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याला विचारलं, म्हणजे तो कंडिशनमध्ये नव्हता सांगण्याचा, पण तरी आता कोणाची डेथ झालेली आहे आणि अशी म्हणजे असं खूप रेअर होते की हार्ट अटॅक आला दुसरा माणूस बेशुद्ध आहे. म्हणजे काहीतरी विचित्र आहे, म्हणजे अनयुज्युअल आहे. आणि गाडी पण थांबलेली आहे, गाडीला काही इजा झालेली नाही त्याच्यामध्ये. आणि कसं की मग दुसऱ्या दिवशी त्यांनी पूर्ण स्टोरी सांगितली की असं असं झालेलं पूर्ण, की मला काहीच सुचलं नाही त्यावेळेला. आणि असं खूप 6 फूट लांब त्याची पाय एक्सटेंड होऊन त्याच्या खांद्यावर जातात, म्हणजे खूप विचित्र होतं एकदम. तर त्याचं माझं असं ॲनालिसिस त्याच्यामध्ये असं आहे की कदाचित त्या रोडवर काही असेल, चुकून काय कधी ॲक्सिडेंट झाला असेल त्या पर्टिक्युलर ड्रायव्हरकडून,
किंवा काय पर्सनल ग्रज असू शकतात बदला घेण्याच्या याच्यामुळे. नाहीतर कारण दोघांना इजा झाली असती ऍक्च्युअल कुठलं बरोबर इव्हल काहीतरी एंटिटी असली असती, बरोबर दोघांना झाली असती. पण फक्त ड्रायव्हरलाच त्याच्यामुळे मृत्यू झाला ड्रायव्हरचा. नाही भाई एसटी भाई ओव्हरऑल कधी कधी असं डेंजर पण वाटतं भाई. माझ्या घरी पण एकदा असं झालेलं, म्हणजे आमचं जे फॅमिलीमध्ये तर कसं झालेलं ना की आपल्या इकडे गावी वगैरे जायचं आहे तर आपण कसं एसटीच बरी पडते, आपण एसटी प्रिफर करतो. आणि खूप कसं गणपती वगैरेला कसं खूप लोक जातात वगैरे गावी. तर एकदा असंच झालं की आमची फॅमिली म्हणजे लांबचे नातेवाईक आहेत ते लोक गावी गेलेले आणि त्यांचे 3-4 बहिणी वगैरे आहेत. तर कसं आहे की खूप मोठी फॅमिली आहे, तर त्या लोकांनी मागची जी सीट असते ना ते बुक केली. त्यांना एक सोबत सर्व मागची सीट जनरली कोण प्रिफर नाही करत कारण खूप धक्के लागतात तिथे, तर पुढेच बसतात. पण तेव्हा कसं एकदम म्हणजे काय बोलू शकतो आपण, खूप पीक सीझन होता त्यामुळे ते तिकीट त्यांना एवढी मिळत नव्हती. तर त्यांना एक सीट आहे ना, 1 की 2 सीट असे मागच्या सीटचे मिळालेले. तर त्यांची जी मधली मुलगी होती ना ती तिथे बसलेली मागे. ठीक आहे, ती बसली आहे नॉर्मल एस टीमध्ये, खाऊ वगैरे येते, खाऊ वगैरे खाते असं तसं. आणि मग तिची आहे ना अचानक नजर गेली बाजूला सीटला, तर तिच्या सीटवर एकाची डेथ बॉडी होती तसं बाजूला ठेवलेली त्या सीटवर असं. आणि ते तिने तेव्हा बघितलं. आणि ही गोष्ट मला वाटतं जवळपास 20-25 वर्ष जुनी असेल. आणि ती मुलगी अजून पण थोडी मेंटली हे झाली आहे, म्हणजे खूप समजत नाही तिला, हळू बोलते, कोणाशी बोलत नाही जास्त, घरच्यांशी बोलली तरी खूप कमी बोलणार, खूप असं कसं बोलणार, खूप सेक्ल्युडेड राहणार, वेगळं राहणार, खूप इंट्रोवर्ट. आणि ते अजून तो ट्रॉमा तिच्या डोक्यात आहे. तर ते समजत नाही की हे नक्की काय झालं. मे बी तिने अशा परिस्थितीत त्या बघितलं त्यामुळे झालं की मे बी. आणि त्यावेळी खूप आधीच्या वेळी ते हे सर्व काय माहित, जो आणणारा व्यक्ती पण पागलच असावा म्हणजे असं. आणि ते अलाव पण कसं केलं, अलाव पण कसं केलं ते माहिती नाही, पण ते झालंय आमच्या घरी, कारण आमच्या घरी वगैरे त्या गोष्टी चालतात. तुम्ही 20-25 वर्ष आधी एवढं सिरियस नसेल. ट्रॉमा टाईप म्हणजे लहान मुलांना ऍक्च्युअली खूप इफेक्ट होतो. आणि ते कसं आहे की ते लोक एक्सप्रेस पण करू शकत नाही. किंवा हे पण असू शकतं मे बी जी स्पिरिट असेल तेही तिला थोडं हे झालं असेल, कारण ह्या गोष्टी मला ट्रॉमाशीच रिलेटेड आहेत ह्या गोष्टी. आणि 20-25 वर्ष आधी कोणी एवढं एसटी मध्ये पण एवढं सिरियस आणि तेव्हा काय सोशल मीडिया नाही, काय नाही, असं काही घेऊन जा असं तसं झालं असेल, किंवा कोण असं परिवारातलं नसेल ज्याला अफोर्ड नसेल झालं ॲम्ब्युलन्स. होऊ शकते किंवा कधी कधी काय होतं की ओळखीचं ड्रायव्हर असेल किंवा काय आपलेच चालवतात, घेऊन जा बरोबर, मागच्या ह्याच्यावर टाका तिथे, कारण लांब सीट असते ना भाई. तेच तर तू मला आठवतं मागच्या सीटचं तू बोललास, काका मला सांगत होते की बरं झालं त्या दिवशी मी मागच्या सीटवर नव्हतो, तर तिथून समोरतूनच आलं असतं. नाही तर तिथे पण डेंजरस होतं पूर, कारण की तेवढा जवळून बघणं म्हणजे तर तुझं म्हणजे ते काय देवावरतीच आहे मग सगळं. तिकडे तेवढा मागच्या सीटवर तू झोपल्यास आणि इमर्जन्सी विंडो उघडलं. खूप लोकांना बाई असंच हार्ट अटॅक वगैरे असेच येतात ना बाई, असं काहीतरी. आणि ते अनएक्सप्लेनेबल आहे, तू काय नंतर प्रूव्ह करू शकत नाही कशामुळे. मेडिकल कंडिशन काय येणार की हार्ट अटॅक. ऍक्च्युअल त्या माणसाने काय बघितलं, काय अनुभवलं ते त्यालाच माहिती. मी इव्हन आपल्या गावाकडे पण बघतो बाई, खूप लोक असं काही बघतात आणि ते वेडे होऊन जातात. खूप आहे गावाकडे. तर तू मला ह्याच्या आधी बोलत होतास की तुझ्यासोबत अशी पर्सनल स्टोरी पण काहीतरी घडली होती बाई, तर ती काय होती? ती म्हणजे मी आता कसं की मी आता IT कंपनीवर काम करतो, त्याचं ट्रेनिंगसाठी मी अहमदाबादला गेलेलो. ओके. गांधीनगरला गेलेलो. ओके. आणि तिथे कसं की कंपनीनीच पूर्ण हॉस्टेल आणि हे सगळं प्रोव्हाइड केलेलं राहण्यासाठी. तर तिथे आम्ही म्हणजे 2 BHK प्रत्येकानं दिलेले, 4 जण 2 BHK मध्ये, एका रूममध्ये ट्विन आपलं बेड्स कसे असतात, बाजूबाजूला बेड असतात आणि मध्ये एक टेबल असते, स्मॉल टेबल, साईड टेबल त्याला म्हणतात, आणि कबर्ड असतो फक्त. तेवढं एक रूम म्हणजे डिसेंट साईजचं रूम होतं. आणि त्या दिवशी काय झालेलं की कोणी नव्हतं घरी, म्हणजे बाकीच्या दुसऱ्या रूममध्ये 2 जण होते आणि माझा जो रूममेट आहे तोही नव्हता म्हणजे रूमवरती. मी जेवून, आणि तिथे जेवण बनायचं काय सोय नाही, खाली मेसमध्ये जाऊन खायचं किंवा बाहेर कुठे असे ढाबा टाईप आहेत अनलिमिटेड, बाहेर जेवा, म्हणजे ऑफिसनी या, ट्रेनिंग झाल्यावर जेवा आणि मग परत 10 वाजेच्या आधी तिकडे स्ट्रिक्ट रूल होता की आतमध्ये यायचं घरी. जेवून मी आलो आणि जेवणाच्या आधी मी जरा मित्रांबरोबर फेरफटका मारायला जरा पुढे जायचो, म्हणजे जरा त्या एरियामध्येच टाइमपास करायचा. पण तो नवीनच एरिया होता आणि तिथून फिरून आम्ही यायचो, पण तिथं अंधार खूप असायचा, तिथे चालत जायचो ना आम्ही, तिथे अंधाराचा आम्ही बगचोदीमध्ये पूर्ण गेलो. तिथे परत आलो आणि मी
तो माझा मित्र दुसऱ्या फ्लॅटवरती होता. मी माझ्या अपार्टमेंट आलो, कोणीच नाही. मी फोन करून विचारलं की बाई कुठे गेले. तर 2 जण होते, ते मुंबईला आले. म्हणजे ते वीकेंड होता म्हणून ते लोक मुंबईला आले फॅमिलीला भेटायला. आणि दुसरा एक होता, तो काहीतरी मॅच चालू होती फुटबॉलची, तर तो दुसऱ्या फ्लॅटवर गेलेला. मी बोलला ठीक आहे, चला ठीक आहे, सकाळी तुम्ही येता तर मी लॉक लावून झोपतो, सकाळी तुम्ही मला कॉल करा 8-9 वाजता आलात की कॉल करा. तर मी ठीक आहे बोललं. मग मी रूममध्ये आलो, फ्रेश झालो, झोपलो आणि अराउंड 1च्या दरम्यान मी एका कुशीवर असं झोपलेलो लेफ्ट साईडला, ठीक आहे. आणि तिकडे बटन्स आहेत आपले फॅनचे, ते तो बेड लागूनच होता भिंतीला, ठीक आहे. अचानक काय आलं की माझ्या पाठीवरती कोणी असं हात ठेवला मागून. आता घरात कोणीही नाही आहे, मी एकटाच आहे, पूर्ण फ्लॅटमध्ये मी एकटा आहे. हात ठेवला. थोडं मी काय बोलतो, झोप जेव्हा जस्ट लागणार असते तेव्हा मला असं हे आलं. मला आधी वाटलं भास असेल, ठीक आहे. मी बघितलं मागे कोणी नाही आहे, ठीक आहे. थोडा 5 मिनिटांनी परत हात ठेवला. आता मी बोललो की हे आता काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे मी डोळे उघडले की मी झोपेत आहे की मी खरंच जागा आहे हे बघण्यासाठी. तर माझी नजर त्या स्विचवरती आहे, बटन जे दिसत आहेत ते तिकडे आहे. तो हात पाठीवर असा हलतो आहे आणि मला काय सुचेना, म्हणजे काय करू मी. आणि असं पण नाही की काय स्लीप पॅरालिसिस, मला प्रॉपर दिसतंय, ठीक आहे, जागा आहे, पूर्ण जागा आहे मी. स्लीप पॅरालिसिस असं काही नव्हतं, पूर्ण मी जागा आहे. आणि असं दिसलं. आणि त्याच वेळेला तो बाजूचा बेड होता. आता आपण बेडवरती बसलो तर माहिती आहे का, लाकडाचा आवाज, असा आवाज येतो, हां तसा आवाज आला बाजूच्या बेडवरती. म्हणजे कोणी जस्ट बसलं आहे त्या बेडवरती. म्हणजे जुना बेड जो असतो, आपण श्रीकिंग जो साऊंड असतो, तसा आवाज आला. आणि परत हात येतो पाठीवरती. तसं 3दा झालं माझ्यावरती. तर मी बोललो आता काय, आणि लाईट बंद आहे पूर्ण. तर माझ्या फक्त एकच डोक्यातलं, मी लाईटचं बटन दाबून बघतो काय होतं. लाईटचं बटन दाबलं मी फटफट आणि मागे वळून बघितलं, काहीच नव्हतं तिथे. आणि नंतर मग मी बोललं काहीतरी हे विचित्र आहे. आणि एकतर माझ्या ते डोक्यात आलं, मी तिकडे त्या लांब चालत गेलेलो मित्राबरोबर अंधारात, त्या गावच्या रोडवरती पुढे. तिथून काय माहीत नाही ना, पाठी काय लागलं वगैरे, फॉलो काही केलं असेल तर काय सांगू शकत नाही तिथे आपण. होता तर मला डोक्यात मग विचारायला की मम्मीने मला एक अहमदाबादला जाताना अंगारा दिलेला देवाचा, पुडीमध्ये बांधून. तो मी घेतला आणि मग पुडी तशी उशीच्या खाली ठेवली. थोडं म्हणजे आपल्या मनाच्या शांतीसाठी आपण ती ठेवली. म्हणजे काय, एक लेअर प्रोटेक्शनची तयार होऊ दे. कधी कधी आपले काय ऑरा बिरा आपले वीक झाले तर आपण ते एनहॅन्स करण्यासाठी आपण असे काहीतरी आपल्याला ताईत घाल किंवा पॉझिटिव्ह राहतो माणूस. ते जेव्हा मम्मीने मला दिलं तेव्हा मी बोललो की कशाला हे सगळं, काय याच्याने काय होत नाही. पण त्यावेळेला माझ्या ते डोक्यात आलं की हे तू कर. म्हणजे डोक्यामध्ये असं माझ्या आलं की तू हे ठेव उशाखाली की तुला बरं वाटेल. म्हणजे असं आतमधून मला वाटलं. तर मी ते ठेवलं आणि मग लाईट लावूनच मी पूर्ण रात्र म्हणजे थोड्या वेळाने झोप लागली मला. पण त्याच्या पुढे असं काही झालं नाही. दुसऱ्या दिवशी मित्र आले ना, सांगितलं अरे क्या मजाक कर रहा है यार, ऐसा हो सकता है कुछ, ऐसे नींद में कुछ हुआ रहेगा तेरा. नाही, नींदमध्ये नाही, ते कळते माणसाचं की हात ठेवलेला आहे. आणि ते आवाज पण असं आवाज आला, तो बेडचा आवाज बसतो ना माणूस असं धप करून, तर कसा आवाज येतो तसा प्रॉपर बसल्याचा आवाज आला तिथे. कारण त्याचे बाई खूप सारे असे हॉटेल वगैरे किंवा असे रूम्स वगैरे, त्यांचं काय मागची हिस्ट्री काय आहे, कोण तिथे राहत होता, कोण गेले, आपल्याला काही माहिती नाही. न्यूली बिल्डच ते पूर्ण कॉम्प्लेक्स होतं. म्हणजे जवळजवळ 8-9 बिल्डिंग्स आहेत त्या. आणि पूर्ण ते आमच्या ऑफिसला म्हणजे हे दिलेले आहेत, ट्रेनिंग्स लोकांना तिथे राहण्यासाठी. जेवढे ट्रेनिंगचे दिवस असतील तेवढे तिकडे तुम्ही राहायचं, ऑफिसतर्फेच स्पॉन्सर्ड ते. तर तिथे आधी आजूबाजूला त्याचं काहीच नाही ॲक्च्युली, बघितलं असतं तू. ओके. पूर्ण मालरान आहे, पूर्ण गावं आहेत छोटी छोटी तिथे आधी काय हिस्ट्री असेल त्या ठिकाणचं तर आपल्याला माहिती. बरोबर. मग त्याच्यानंतर कधी असं नाही झालं तुझ्या बरोबर? नाही, त्याच्यानंतर त्या रूममध्ये तरी नाही. मला वाटतं त्या दिवशी तू एकटा असशील ना, त्यामुळे ही झालं असेल. नाही, एकटा त्याच्या आधी मी कधी होतो. कारण की ते कसं आहे की एक बॅच संपली की ते रूममेट्स चेंज होतात, कळलं. त्यांची एव्हरी वीक न्यू बॅच येत असते, ठीक आहे. तर 2 मंथसाठी असतात. त्याच्या आधी तिन्ही जे जण जे होते ते त्यांचं ट्रेनिंग संपलं म्हणून गेली. मग 1-1.5 आठवडा मी एकटा राहिलेलो आहे. असं काय पहिल्यांदा असं काय होतं असं नाही की तू गेला होतास तेव्हाच झालं असेल मला वाटतं. मग तिथे कारण की त्याच्या दुसऱ्या दिवशी पण मी ॲक्च्युली गेलेलो तिथे, म्हणजे राऊंड मारायला, म्हणजे जेवल्यावरती जरा पुढे जरा राऊंड मारतो. तिथे एका गावाच्या माणसाने सांगितलं की इथे तुम्ही येऊ नका, कारण की काय माहिती रॉबरी येऊ शकते किंवा
तुम्हाला इकडचं काय माहीत नाही आहे ॲक्च्युली, तुम्ही असं येऊ नका. म्हणजे असा तो गावचा तिकडचा जो एक माणूस म्हातारा केलं त्यांनी वॉर्न केलं की तुम्ही. बापरे बाई, गुजरात बाई खतरनाक आहे यार. तर भाई तू एक शेफ शिफ्टर वाली पण बोलवत असतो इकडे गोष्ट आहे, तर ती काय भाई? हां, ते म्हणजे ते कंडक्टर काका जे माझे बोललो त्यांनीच सांगितलेलं. कंडक्टर काका ना यार, त्यांच्यासोबत पॉडकास्ट करायला गेलो. नाही ते ॲक्च्युली सध्या नाही, ते एक्सपायर्ड झालेत. हो सॉरी. पण नाही, नो प्रॉब्लेम. पण त्यांचे खूप एक्सपिरियन्स आहेत. त्यांनी मला खूप स्टोरी सांगितल्या त्यावेळेला लहानपणी. पण ह्या ज्या एकदम म्हणजे डिस्टिंक्ट काय म्हणतात ते रिमेंबर मी करू शकतो. हिज लेगसी स्टील अलाइव्ह. इज स्टील अलाइव्ह. आणि खूप म्हणजे ते हेल्पफुल पण माणूस होतं एकदम. सगळ्यांना हेल्प करायचं, कोणाला काय लागलं तर धावून जायचं. त्यांचा एक एक्सपिरियन्स असा आहे की एकदा काय झालं की आधी कसं आहे की दुसऱ्या गावी कोणाचं लग्न आहे तर युजली त्यांचं कसं वरात असेल, रात्री लग्नाची वरात असते, थोडं लेट होते. ठीक आहे. तर ते त्यांच्या गावावरून त्या पर्टिक्युलर गावी जात होते. तर कसं आहे की नॉर्मल जो रोड जातो तो नॉट नेसेसरी लवकर पोचवेल तुम्हाला. ठीक आहे. तो ते पायवाटाने जाणार शेतातून इकडून तसं ते. आणि अजून एक त्यांच्या गावातले एक डॉक्टर होता, ते दोघं जात होते तिथून. डॉक्टर म्हणजे गावाचा मेन जो फेमस आहे आणि लोक येतात. हां, प्रॅक्टिकल माणूस. आपण प्रॅक्टिकल माणूस आहे. त्याच्यामुळे अशा आणि त्याच्यामध्ये काय त्याला मॅन ऑफ सायन्स सारखा माणूस होता. तर बोला चल आपण जाऊया. रात्रीची वेळ होती आणि जवळजवळ 8-9 वाजलेले. पुरेचा अंधार होता खूप. तर जात होते आणि कसं आहे की आजूबाजूला दोन्ही शेत आहे आणि मधून रस्ता आहे, कुंपण बांधलेलं आहे दोन्ही शेतांच्या मध्ये. मग इथे तिथे कोणीही जाऊ शकत नाही. आणि त्यांच्याकडे टॉर्च आहे दोघांकडे. तर त्यांना दिसते काय की थोड्या अंतरावर म्हणजे 10-15 फुटावर त्यांना ससा दिसला काळा रंगाचा. आणि तो तिथे एका ठिकाणी बसला आहे मधोमध रस्त्याच्या. आणि थोडा पुढे जातोय, थांबतोय तिथे. हे लोक पण हळूहळू जातात. ते बोलतात असेल काय, ससा काय कॉमन आहे गावी. ठीक आहे. आणि नंतर मग त्यांनी बघितलं की जसं जसं ते पुढे पुढे जातात तो पण पुढे पुढे सरकतोय. तर ससाचा झाला बकरी, काळ्या रंगाची बकरी. आणि बकरीचा आवाज यायला लागला. म्हणजे प्रॉपर बकरी आहे म्हणजे. ते बोलले की हे काय विचित्रच काहीतरी आहे. ठीक आहे. अजून ते बोलले काका बोलले की चला काय होणार, ठीक आहे ते नॉर्मलच आहे ते, काय चला तुम्ही काय डॉक्टरशी. तोपर्यंत त्याला समजे नाही का रिझनिंग त्याला मिळे नाही की काय होते, भास असेल किंवा काय ते. ठीक आहे. आता थोड्या पुढे गेल्यावरती ती बकरी चालते पुढे जाऊन ती अस्वल झाली, बेर, काळा रंगाचा बेर. आणि त्या पूर्ण भागामध्ये कुठेही असा प्राणीच नाही आहे. अस्वल बेर ही नाव तिकडे नाहीच आहे पूर्ण भागामध्ये. मग तेव्हा डॉक्टरला कळलं हे काहीतरी डिफरंट आहे. पण माझे काका बोलत होते नाही चल काय होणार नाही, ते काय येणार नाही जवळ. ठीक आहे, येणार नाही जवळ, चालत राहूया आपण. तो डॉक्टर थोडा घाबरतच मागून येतो आहे. बेअरचा आवाजही येतो आहे प्रॉपर. म्हणजे थोडं जर पुढे गेलं असं ब्लॉकेज आला पूर्ण रोडवरती, पूर्ण ऑक्युपाय केलेला. म्हणजे 4-4.5 फूटचा पूर्ण ब्लॉकेज आला. असं म्हणजे एक जायंट असं काहीतरी झोपलं आहे, ब्लॅक कलर अडवतोय म्हणजे रस्ता तिकडून जाऊच शकत नाही त्याला हलवल्याशिवाय. ओके. जायंट केसाळ प्राणी असा पूर्ण त्या रस्त्याला पूर्ण ब्लॉक केलेला आहे. आणि ते बाजूला कुंपण आहे, तिथे जाऊ शकत नाही माणूस. त्याला हेच करायला पाहिजे. तर त्यांनी दगडं मारली, हालेच ना तो. पण तो ब्रीथ करतोय प्रॉपरली. त्याची स्टमक त्याचं वरती खाली प्रॉपरली होते, ब्रीथ करतोय तो. आणि त्याचा काय फेस कुठे काहीच दिसे ना. त्या साईडला फेस आहे की फेसच नाही आहे त्याला. पूर्ण असा एक पूर्ण पोलार बेअर असेल की काय त्याला त्याचा डेफिनेशन नाही. खूप मोठा एकदम पूर्ण रोड ब्लॉक करणारा पूर्ण असा प्राणी, असा पूर्ण केसाळ प्राणी एकदम ब्लॅक कलरचा तिथे आहे. काकांनी त्याला दगडं मारली, काय हालेना. डॉक्टर तर अजून 10 मीटर मागे उभा आहे, त्याला हे करायचं. आणि काकांनी पण असं पहिल्यांदाच हे बघत होतं. मग त्यांनी काय केलं की जोरात एक त्याला मुक्का मारला. ओके. दोन्ही हाताने असं मुक्का मारला जोरात. तो मुक्का मारला तर त्यांनी किंचाळत तो प्राणी अचानक असं उभा राहायला सारखा झाला. आणि तो पुढे रस्त्याकडे पडत राहिला. पुढे पडतोय तो तिकडे कॉन्ट्रॅक्ट होऊन तो पूर्ण अस्वल झाला. अस्वलचा आवाज येतोय, अजून पुढे पडतोय, परत बकरी झाला. म्हणजे उलटं जसं तो असा सस्साहून बकरी होऊन अस्वल, उलटं आता. मग बकरी झाला, मग ससा झाला. आणि आवाज चेंज होत जात आहेत आणि जोरात आवाज एकदम. तो गेला आणि मग पुढे जाऊन तो गायब झाला. ओके.
डॉक्टर पूर्ण घामावून तो बोलतो नाही आपण इकडून परत जाऊया. त्यामुळे नाही काय नाही तू ये माझ्याबरोबर, काय होणार नाही, पुढे एक हद्द नंतर ते काय आपल्याला त्रास देणार नाही. त्याची जी टेरिटरी असते त्याच्यापर्यंतच ते मर्यादित असते. मला वाटतं तो भूल पाडत होता म्हणजे किंवा घाबरवत होता, तो त्याचा प्रेझेन्स जाणवून देत होता. हे खूप काय बोलतात त्याला, शेप शिफ्टरच्या बद्दल मी खूप ऐकले बाई इकडे. आणि US ला वगैरे तर हे खूपच जास्त फेमस आहे ती गोष्ट. आणि वन ऑफ द पॉवरफुल एंटिटीज आहे ते. कारण की कोणाचं रूप धारण करून घेणं दॅट इज हे आहे. पण ते त्याचे काहीतरी पिक्युलर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, जसे की ब्लॅक कलर. सगळे जे प्राणी जे जनरेट झाले एकाच कलरचे होते त्याचे. बरोबर. आणि त्याला पॉवरफुल मी का म्हणतो, कारण की त्याला मॅनिफेस्ट करायला लागते ते शेप्स. त्या शेप शिफ्ट इमॅजिन करतोय तो आणि ते तो बनतोय. कधी कधी काय काय स्पिरिट्स कुठेही असू शकतात, बाजूलाही आपल्या इकडे असू शकते, पण आपल्याला कळणार नाही कारण की ते मॅनिफेस्ट करू शकत नाही. बरोबर. पण ते त्याचं रूप घेणं एका ॲनिमलचं ते त्याला खूप पॉवर लागते त्याला. मी मागे ना एका पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटरचं एक पॉडकास्ट की असं इंटरव्ह्यू बघत होतो, तर त्याला तेच विचारत होतो जो इंटरव्ह्यूअर असतो की हे जे पॅरानॉर्मल एंटिटीज असतात ते दिसतात कसे, म्हणजे जे गोस्ट असतात, भूत असतात, आतमध्ये दिसतात कसे. तर तो बोलतो असेच दिसतात जे नॉर्मल. सॅव्हिओ असेल, तोच असेल. तर बघितलेलं तर तो बोलतो की आपल्यासारखेच दिसतात, म्हणजे जे आता गेलेत ना ह्युमन बीइंग्स असतात ते सेम आपल्यासारखे दिसतात. त्यांचा जो लास्ट जी लाईफ होती तेव्हा ते कसे होते, जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण, ते तसेच दिसतात. अनटिल अँड अनलेस ते काही विचित्र नाही करत, म्हणजे एका भिंतीच्याच आरपार नाही जात आहेत किंवा तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की हे असं आहेत. म्हणजे तेव्हा माझी अशी तेवढं मी घाबरलो की बाबा असं पण असू शकतो की कित्येक माणसांना आपण बघतो आपल्या रेग्युलर लाईफमध्ये ते नसतील तसे, आणि ते फक्त ते जो आत्मा असू शकतात आणि ते तसेच फिरतायत तेव्हापासून. म्हणजे हे कधी कधी असे विचार पाडतात गोष्टी की बाबा असं खूप अनएक्सप्लेनेबल वस्तू आहेत आपल्या आजूबाजूला. हा ना. आपण कसं आहे की आता शहरात राहतो, आपण कदाचित ते इग्नोरही करू शकतो. गावी ते कसं ते दिसून येतं, कमी लोक, खूप मोकळी जागा दिसून येतात. आता तरी प्रमाण कमी झालेलं आहे त्याचं, कारण की लोक जास्त गावात पण आता राहिलेली नाही आहेत, शहराकडे येऊन राहतात. काय असतात मोस्टली ते यंगर जनरेशन जे आहेत, जे ओल्ड आहेत ते लोकच आता मोस्टली गावी असतात. आणि आपण कधी तिथे जातो तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. बरोबर. इव्हन गावच्या ठिकाणी देवाचे वगैरे पण खूप जास्त आहेत. खूप आहेत. तर तू दुसरी कोणती गोष्ट सांग. पप्पांच्या बरोबर झालेली एक सांग. ओके. आता कसं आहे की पप्पांचं म्हणजे 1st to 10th म्हणजे 12th स्टँडर्डपर्यंत गावीच सगळं झालेलं आहे शिक्षण. मग ते इकडे मुंबईला आले आणि मग त्यांचं ग्रॅज्युएशन रुया कॉलेजमधून आणि बाकीचं फर्दर एज्युकेशन ते इकडे मुंबईमध्ये परस्यू केलं त्याने. आणि ही गोष्ट आहे अराउंड 1970ची असणार. म्हणजे पप्पा तेव्हा 6वी 7वीमध्ये असणार. तर कसं आहे की सकाळची शाळा झाली की मग घरी येऊन घरची कामं करायची थोडी. शेतात काही काम असतं तिथे हेल्प करायचं, किंवा घरी गुरं असतील, गाई म्हशी ज्या असतील त्यांना घेऊन जायचं चरायला. ठीक आहे. तर दुपारच्या वेळेला 3 वाजता ते निघाले, म्हणजे त्यांची ते कॅटल त्यांचं घेऊन पूर्ण म्हशी आणि गाय आणि ते सगळं घेऊन, म्हणजे थोडं जिथे वेश संपते तिथे थोडी ग्रीनरी आणि सगळी मालरान टाईप आहे तिकडे चांगलं गवत आणि हे सगळं असते गुरांसाठी, तिथे हे लोक घेऊन जातात. म्हणजे आणि कसं एकटं जात नाही कोण, आजूबाजूच्या घराची पण मुलं त्यांचे आहेत एकत्र, मग टाइमपास. मग हे लोक तिकडे काय क्रिकेट खेळणार, काय विटी दांडू खेळणार, बाकी ते गाई आणि ते आपलं काम जे खायचं खात राहणार आणि मग बंकस म्हणजे तिकडे करणार आणि मग संध्याकाळी यायच्या आधी मग रात्री जसा अंधार होत असतो तसा परत येतात, सोबत घेऊन येणार. तर तसंच एका वेळेला त्यांचे एक नेहमीच्याच ठिकाणी ते लोक गेलेले तिथे. ठीक आहे. नेहमी जिथे जातात तिकडे बसलेले अचानक. आणि त्यांच्यावर एक आजी देखील होते जवळच्याच घराचे, आजी त्यांची आपापले ते हे घेऊन आलेले ते तिकडे बसलेले. आणि पप्पा आणि 2-3 मित्र, त्यांचे लहान मित्र त्यांच्याच इच्छे असणार, तर ते बसलेले आणि त्यांना बघतात की अचानक त्यांना पुलावाचा सुगंध येतो. पुलाव. आणि तिकडे मालरान आहे आजूबाजूला, घर म्हणजे गाव पण जवळजवळ 1.5 किलोमीटर तरी असेल तिथून. मग तिथून कोणाचं घर आहे, कोण चूलमध्ये काय करते काहीच नाही, किंवा आजूबाजूला कोण काय धूरबीर काहीच दिसे नाही आजूबाजूला, कोण काय बनवते प्रॉपर. म्हणजे असं आहे की म्हणजे जवळच कोणतरी असं, म्हणजे याच रूमच्या याच्यामध्ये कोणीतरी जेवण बनवते, कसं सुगंध येतोय तसा प्रॉपर सुगंध. आणि एकदम काय म्हणतात तीव्र जेवण कोणी शिजवते, पुलाव स्पेसिफिक मसाले बिसाले टाकून पूर्ण तसा पूर्ण यायला लागतं.
तर स्टार्टिंगला इग्नोर केलं, पण त्याने विचारलं मित्राला तुला येतोय का, तर मला पण येतोय. मग आता कसं क्युरियस झालंय की आता काय आहे, म्हणजे बरोबर कोण इथे आजूबाजूला दिसत तर काय नाही काय. त्याने आजीला विचारलं, त्या आजी तर बसलेला, ते त्याने विचारलं तेव्हा, अरे ती आहे ना, ती आहे ना, म्हणजे ती कोण, म्हणजे काय. अरे ती रांडीची आहे ना, तिच्यामुळे होते. ते म्हणजे कोण म्हणजे ती, असं ती बोलले. आणि ती मागे अशी हात करते, पण त्यांना लक्षात नाही आलं की काय कुठे पॉईंट आउट करते, कोणाबद्दल बोलते, काय आहे. तर ते परत एकदा दाखवलं, तर तिकडे मागे थोडं 10 मीटर तो काहीतरी तिकडे छोटे दगड बिगड ठेवलेले. ती बोलते ती आहे ना, तिला पुरलं आहे इकडे, ती करते. त्याने म्हणजे तो असे बघतात की मागेच दिसतात दगडं ती ठेवलेली. तिथेच तिला म्हणजे ती मुलगी जी होती तिला त्याने विचारलं की काय म्हणजे हिचं काय. उद्या नाही, ती तशीच सगळ्यांना करते, ती इथे कोणी आलं की असं करते. ती यंग होती खूप, थोड्या वर्षांपूर्वी, म्हणजे 15-20 वर्षापूर्वी तरुण मुलगी होती, यंग. तिचं म्हणजे अनमॅरिडच ती डेथ झालं, तिला तिथे पुरलं आहे. तर ती हे आपल्याला भुलवण्यासाठी, ते अट्रॅक्ट करण्यासाठी प्रेझेन्स ती फील करून देते आपल्याला. पुलाव किंवा दुसरं कधी काय वेगळंच काहीतरी येणार पदार्थ, हां, तसं तिने ते केलं. ते बघता तर मागेच ठेवलं आहे तिथे. आणि एवढे दिवस ते लोक येतात, त्यांना काय नॉर्मल दगड आहे काय आहे काय. पण ते ती आजी कशी आहे की खूप वर्षापासून आहे, तिला सगळं माहिती आहे की म्हणजे काय कुठे जायचं आहे, कुठे नाही, कोण काय. मग तिने त्या आजीनी खूप तिला शिव्या घातल्या की हे मुलांना कशाला त्रास देतेस, हे ते तसं करून खूप शिव्या दिल्यानंतर मग ते स्मेल अचानक ते गायब झालं. तो सुवास जो येत होता पुलावचा, अचानक ते गायब झालं. म्हणजे काय प्रेझेन्सच नाही, असं झालं त्याच्यामध्ये. बापरे. आणि त्या मुलीची नंतर तिने कसं आहे की तिथे एक भाग आहे, तो तिथे नाचणी करतात. ठीक आहे, तर आमच्या एक रिलेटिव्ह मला तिकडे नाचणीचं पीक आलेलं, तर ते तिकडे रात्री झोपायला लागते कंपल्सरी शेतात, कारण की काय जनावरं येऊ शकतात, आता काय कोल्हे येऊ शकतात किंवा रानडुकरं आहेत, पूर्ण डिस्ट्रॉय करून जातात. त्यासाठी कोण ना कोणतरी लागतेच रात्री तिकडे, म्हणून ते तिकडे रात्री झोपलेले. म्हणजे तर एका रात्री काय आलं की खूप सतवलं त्याने, पाय बी ओढले, त्याच सेम मुलगीने पाय बी ओढले आणि झोपायलाच देईना. मग ते काहीतरी त्या लोकांनी मग दुसऱ्या म्हणजे नेक्स्ट त्या वीकमध्येच त्या लोकांनी काहीतरी कोंबडा आणून हे केला की तू त्रास देऊ नकोस, आम्ही इथे थोडं काम करतोय, तुझ्याच हद्दीमध्ये राहा, असं करून ते दारू आणि हे तिकडे ते गावचे बुवा असतात त्यांना बोलून ते कार्य ते करून टाकलं की म्हणजे याच्यामध्ये तू येऊ नकोस, म्हणजे भागात तू येऊ नकोस करून. मग ते गेली, ती अवॉइड केलं त्यांनी, मग ती आली नाही. मग तेव्हापासून तिथे काहीच नव्हतं. आता कसं आहे की तिथे आता कोण गावी असं काय कोणाकडे काय आता कॅटल म्हणजे गाई आणि हे काय जास्त आता काय कोणाकडे नाही आहेत, कोणी जातही नाही तिकडे. आणि तिथे पूर्ण जंगल झालं आहे. तू स्पॉट तू ओळखूच शकणार नाहीस. कोणी नवीन जर कोणी गेला त्या जुन्यालाच ओळखता येणार नाही. माझ्या पप्पांनाच बोललं की तिथे आहे काय कुठे, तर पप्पा ओळखू शकणार नाही, एवढं तिकडे दाट जंगल झालेलं आहे त्या ठिकाणी. तर कोणी तिकडे गेलंच नाही तर मग एक्सपिरियन्स करायची. पण गेलं तर काय ना काहीतरी त्यांना, मला असं वाटतं की काहीतरी ना काहीतरी तिथे आहे. बरोबर. एक तू ती फेगाड्याची पण काय गोष्ट, हां, ते एक आमच्याच म्हणजे बाजूच्याच तिकडे घरामध्ये एक म्हणजे माणूस होता, ठीक आहे, गावी, हां गावचीच गोष्ट आहे. तर त्याला कसं आहे की तो अनमॅरिड होता आयुष्यभर, आणि मग कसं आहे की त्याचा पाय जरा थोडासा वाकडा होता. ओके. त्याला गावचे लोक जे आहेत ती त्याला पर्टिक्युलर गावी आपण कसं चिडवतो तसं एक त्याला नाव ठेवलेलं, अरे फेगड्या आलाय चालला. तो तसा विचित्र चालायचा म्हणजे तो तसा होता. तर त्याचं अनमॅरिडच त्याचं डेथ झालं, म्हणजे तो म्हातारा होऊन प्रॉपर तो मेला, डेथ झाला. तर प्रॉब्लेम काय झाला, एकदा काय आलं की समोर जवळपास जे घर आहे म्हणजे खूप मोठं चांगले रिच लोक आहेत, ते लोक गावातलेच रिच लोक आहेत खूप, पण ते थोडं इंट्रोवर्ट टाईप आहेत, आपल्याला राहतात ते लोक, ठीक आहे, त्यांच्या खूप जागा आहेत आणि आहेत. सगळे लोक रविवारचा एक वेळ आहे, ठीक आहे, सगळे लोक म्हणजे नॉर्मल चिल करत बसलेले आहेत गावी. माहिती आहे सकाळ दुपारच्या टायमाला सगळे बाग टाकून सगळे चिल करतात. तो मुलगा लांबून चालत येतोय त्या समोरच्या घरातला, ठीक आहे, तो सेम त्या फेगड्यासारखा चालत येतोय. पूर्ण त्याची सेम डिट्टो स्टाईल, म्हणजे पाय असा वाकडा करून तसाच सेम स्टाईलनी चालत येतोय पूर्ण त्या चौकात. आणि सगळे लोक बघून शॉक, म्हणजे काय झालं हे. आणि त्याला जाऊन मला वाटते तेव्हा फक्त काही महिने झाले असतील. त्यालाही
त्या जिथे ते बोलू ना पुरतात त्या बाउंड्रीवरती, तिथे जाऊन त्याला पुरलेला, म्हणजे त्या माणसाला, म्हणजे फेगडा जो आहे त्याला पुरलेला. तर तिथून काहीतरी लागण त्याला झाली असेल त्या मुलाला. प्रॉपर म्हणजे यंग मुलगा, म्हणजे कॉलेजला जाणारा, आणि तो असा क्रुकड पूर्ण चालतोय. तशा यंग एजमध्ये त्याची मृत्यू झाली. नाही, मृत्यू नाही झाली, तो अरे नाही सॉरी, त्याला पोजेस झालं आणि जो माणूस होता त्याला तो त्यांना हे केलं, त्रास करत होता त्याला. आणि मग खूप काय ते उपचार झाले, पण त्याला काय म्हणजे त्यानं बोललं की ते गावात न राहण्याला बरं आहे. त्याच्यानंतर पण तो जेव्हा यायचा तेव्हा परत यायचं त्याला अंगात. म्हणजे त्यांनी त्याच्या बॉडीला त्यांनी एक सोर्स बनवलेलं. त्या एरियामध्ये जर आला की त्याला पकडणारच. मग त्यांनी ते अवॉइडच केलं इथे गावी येणं. ते अनएक्सप्लेनेबल होतं, कारण की आपण आता विचार करू शकतो की असं भूलभुलैया टाईप काय आहे ते, तसं होऊ शकते काय, पण तसं त्या माणसाचं काय इंटरॅक्शन त्याच्याबरोबर नव्हतं. मुलगा किती वर्षाचा होता? कॉलेजला जाणारा होता मुलगा, म्हणजे 18-19. प्रॉपर कळण्यासारखा असं होता की लहान नाही. हा, तो असं का वागेल वेड्यासारखा. आणि प्रॉपर सगळ्यांना माहिती नाही, लहानपणापासून त्याला बघितलंय त्या मुलाला, प्रॉपर चालतोय, त्याला काय डिसेबिलिटी नाही किंवा काय. मग तेव्हा काय बोलायचा तो, कसं बोलायचा? नाही, बोलायचा नाही, चालायचा तो, विचित्र वागायचा. चालत असं यायचा, तसं प्रॉपर चालायचा, त्याच्यासारखं वागायचा, तसं त्याचं पूर्ण हे होतं अपीरियन्स किंवा त्याची जी काय बोलतात ते स्टाईल, त्यांनी ते म्हणजे जसं तो वागायचा तसं वागायचा. आणि असं नाही की त्याच घरामध्ये आहे तो वेगळ्या घराचा, आणि त्याचं जास्त काही इंटरॅक्शन पण नाही. हा जेव्हा होता म्हणजे जिवंत किंवा म्हातारा होता, त्याचं इंटरॅक्शन काय नाही मोस्टली. ज्याचं आपण बघितलंय लाईफ, ज्याच्याबरोबर आपण राहिलंय, टाइम स्पेंड, त्याला माहिती आहे ना एक्झॅक्टली कसा वागतो. आणि एवढा क्लोज नाहीये त्याच्याशी, काय नाही तरी पण ओके. अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपण सांगूच नाही शकत बाई, कसं होतं काय होतं. गावच्या ठिकाणी खूप लोकांना होतं ना बाई, की अचानक मुलींना स्पेशली संध्याकाळच्या वेळी वगैरे असं होतं गावी, की काहीतरी त्यांना पोसेस्ड केलं, काय केलं. पण यार मजा आली. थँक्यू सो मच विनीत भाई, तू आलास, तू तुझे एक्सपिरियन्स शेअर केलेस, खूप चांगल्या प्रकारे तू सांगितलंस, तर धन्यवाद. तुला कसं वाटलं भाई? नाही, खूप चांगलं वाटलं, मजा आली. तुझं जे पॉडकास्ट जे आहे ते अजून लोकांनी बघावं. थँक्यू सो मच भाई. तुला शुभेच्छा देखील पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू आणि नक्कीच तुझा तर पॉडकास्ट आता डब्लिन पर्यंत पोहोचलेला आहे. अजून येस अजून पुढे वर्ल्ड वाईड पूर्ण करायचं. जिथे जिथे तू जाशील तिथे पॉडकास्ट पोचवत जा. पण थँक्यू सो मच भाई. तुम्ही आतापर्यंत जर पॉडकास्ट बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, त्याने करून अजून लोकांपर्यंत हा पॉडकास्ट जाईल. आणि तुम्हाला असं हवं आहे की आम्ही पुढच्या वेळी जेव्हा भेटू, तू नेक्स्ट कधी येणार आहेस? आता नेक्स्ट 6 monthsमध्ये, जून मध्ये. मग तेव्हा आपण मे बी तिकडच्या गोष्टी करू, युरोपमधले जे हॉरर स्टोरीज आहेत, आयर्लंडचे झाले, कारण मी त्या दिवशी वाचू तर रेडिटवर वगैरे खूप गोष्टी आहेत. इव्हन तिथे आहेत की नाही माहिती नाही, पण लोक जरा सायको आहेत तिकडची, युरोपमधली वगैरे. तिकडे खूप असे मर्डर झालेत, खूप मर्डर मिस्ट्री आहेत तिकडे. इव्हन खूप ब्लॅक मॅजिक वगैरे पण करत असतात लोक, खूप वुडू डॉल वगैरे, ते आउजा बोर्ड वगैरे, त्या खूप गोष्टी तिथे चालतात. तर मे बी नेक्स्ट टाइम आपण त्यांच्यावर डिस्कस करू. तर तुम्ही विनीतलाही फॉलो करू शकता, त्याचे इंस्टाग्राम हँडल्स वगैरे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये असतील. आणि तुमच्याकडेही जर अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंक, गुगल फॉर्मची एक लिंक असेल तर क्लिक करा आणि सांगा. आणि जर तुमच्या गोष्टी इंटरेस्टिंग असतील तर आपण पण एक पॉडकास्ट करू सोबत. ठीक आहे, स्पॉटिफायवर वगैरे ऐका आणि सबस्क्राईब करा. बाय बाय बाय. थँक्यू सो मच. बाय.